नमस्कार, मी नम्रता कुकिंग आणि बरंच काहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे झटपट चिकनची रेसिपी। याच्या आधीसुद्धा मी एक रेसिपी शेअर केलेली आहे। त्याचबरोबर आपण ही सुद्धा रेसिपी बघून घेऊया की कमीत कमी वेळामध्ये तुम्ही टेस्टी चिकन कसं बनवू शकता। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। इथे मी चिकनला वॉश करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। हे चिकन बनवताना आपल्याला कांदा किंवा टोमॅटो आधी फ्राय करून नाही घ्यायचा आहे, म्हणून हे झटपट पद्धतीने बनतं। आता हे जे पूर्ण मिश्रण आहे आपल्याला चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इकडे तेल घातलेलं आहे। तर हे मिश्रणाला आपण चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेऊया, जेणेकरून जो कांदा, टोमॅटो, मिरची किंवा मिरचीची पावडर आहे ती सगळ्या चिकनला चांगल्या प्रकारे लागेल। जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर तुम्ही याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट सुद्धा करू शकता, किंवा जर तुम्हाला पटकन बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ह्याला मिक्स करून मंद आचेवर गॅसवर बारीक शिजायला ठेवू शकता। इथे आपण चिकनला मंद आचेवर परतवून घेणार आहोत। ही रेसिपी करताना आपण कांद्याला फ्राय करून घेतलेले नाही आहे, तर तुम्हाला असं वाटेल की त्याचा वास येईल का, तर त्याचा वास अजिबात येत नाही। कांदा आणि टोमॅटो चिकन होत असताना चांगल्या प्रकारे शिजून जातात, त्यामुळे फ्राय करण्याची गरज नाही आहे। आता आपण चिकनला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा। तुम्ही इथे बघू शकता चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि आपलं चिकन जे आहे ते ऑलमोस्ट इथे रेडी आहे। तर अशी ही झटपट चिकनची रेसिपी तुम्हाला करायला आवडेल असं मला नक्कीच वाटतं। आणि याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर घालायची आहे चवीसाठी, अगदी चिमूटभर, ते सुद्धा तुमच्या चॉईसवर आहे। तर इथे आपलं चिकन रेडी आहे। ही झटपट चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा, तुम्ही नक्की करून पहा। असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा।